शेतकरी संघटना दिवे अंजूर या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित, त्यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते. ऑर्गनाईज कमिटी जी आहे शिवसेना शाखा युवा सेना काल्हेर व बंद्रामूर्ती काल्हेर यांच्या वतीने खरं तर हा एक मेगा सन्मान करण्यात येतोय. अनेक अनेक धन्यवाद. मॅजिकल ऑफ मराठी वाईस इन महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. तर आजच्या दिवसातला सर्वात मोठा सामना का म्हटलं जाईल. एकीकडे पाहतोय आपण सातत्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये उल्लेख केला जाते की गोडसे संघ जेव्हा असतोय, मात्र त्यांचे लाडके क्रिकेट प्रेमी निश्चित यूट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त वाढतात. आणि प्रतिस्पर्धी टीमकडे पाहतोय आपण आयुब शेख. पहिलं षटक आयुब शेखचा पहिला बॉलवरती ऑन द रेचा फटका पाहतोय आपण. परफेक्ट शॉट खेळताना पण चेडू गॅपमध्ये जातोय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा अतिशय वेगात पवन कंप्लीट करतोय, खाता उघडतोय या पहिल्याच बॉलवरती. सुमित मात्रेचे चषक 2026 हा देखना आणि अप्रतिम. आमच्यातून रजा घेताना आमचे सर्व लाडके मान्यवर आभार व्यक्त करतो मी आयोजकाच्या माध्यमातून. शेतकरी संघटनेचे आदरणीय सर्व पदाधिकारी साहेबांचं किमती वेळ काढून आपण आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल परत मी एकदा सुमित मात्रे चषक 2026चे आमचे लाडके आयोजक यांच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय. सामना अतिशय कडक पाहायला मिळेल, यात कुठली शंका नाहीये. दुसरा बॉल पाहतोय आपण. हा फटका उंची जास्त, लांबी कमी आहे, फटका फटलाय. मोठा विकेट आयुब शेखच्या खात्यामध्ये जमा झालाय आणि पहिला धक्का बसलाय गोसाई टीमला. आपण ज्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि समोर एक प्रतिस्पर्धी टीमचा जर विचार केला आपण तर एक मोठं नाव आयुब शेखने मात्र आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिले. क्रमांक 3 वर आलाय नवीन बॅटर खेळण्यासाठी. मात्र पाहतोय आपण डावखुरा बॅटर गोडसे गावाचा मॅथ्यू हेडन म्हणून ज्याची ओळख आहे, एक कडक फटकेबाजी करणारा बॅटर. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. धावपलकर फक्त धावा त्या 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चमकदार सूर्याची किरण, दुपारचं सत्र, मनमोहक वातावरण पाहतोय आपण. धीम्या गतीने थंड वारे वाहताना आणि अशा स्थितीमध्ये गोडसे विपक्ष कासार वडवली. फाईट पाहतोय आपण. सुमित मात्रे चषक 2026च्या माध्यमातून कालेरच्या या मैदानावर. पुढचा बॉल, हा बॉल अतिशय सुरेख बॅक टू द बॅक. दुसरा धक्का बसलाय गोडसे टीमला. संदेशी खेळी संपुष्टात.
मातून एक महत्वपूर्ण सूचना आहे. यस जे पहिले सामने वियान स्पोर्ट दिवे विपक्ष आई पिंट्या 11 मोगरपाडा या टीमचे कॅप्टन आपण लगेच आयोजक संपर्क साधून घ्यायचे व्यासपीठावर. एकाएकी पाहतोय की आपण बॅक टू द बॅक 2 असे धक्के बसले गणेश स्फूर्ती गोडसे टीमला क्रमांक 4 वर. आता मात्र नवीन बॅटर पाहतोय आपण मेघराज ऑन द राईट चिप करण्याचा प्रयत्न इथं मात्र हॅट्रिक प्राप्त करेल काय. हे बघा हे बघा हे बघा आणि तू घे मी घे म्हणत मात्र झेल सुटलाय. आयुब शेख निराश असेल कारण की एवढं सोपं नसते मित्रांनो चांगल्या टीमच्या विरुद्ध हॅट्रिक प्राप्त करणं. एक मानाचा हा तुरा रोपल्या गेलं झालं असतं पण जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली असती पण तसं घडलं नाहीये. झेल सोडल्या गेलं आणि एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय बॅटर मेघराजकीने आपलं खातं उघडतोय. नशिबाची साथ मेघराजकडे होती. खूप वेळ चेंडू हवेत होता. कव्हरकडे एक सॉफ्ट डिस्मलची संधी होती पण झेल सोडल्या गेलं. थोडंसं उदास असेल तिथं मात्र बॉलर एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर पाहतोय पण ठाणे जिल्ह्याचा आयुब शेख हॅट्रिक पासून वंचित राहिलंय. आता मात्र जीवनदान मिळालंय. मेघराज याला कशा प्रकारे जीवनदानाचा फायदा घेतोय पाहायचंय. अतिशय महत्त्वपूर्ण लढत पाहतोय आपण यावेळेस. पाहता समोर खेळण्यासाठी पाहतोय आपण पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी नो डाऊट सूरज केने सरळ बॅटिंग खेळणारा स्टार आहे. गोडसे गावाचा अभिमान आहे तो सूरज केने पाहतोय. पलटी फटका खाली क्षेत्र नाहीये पॉईंटकडे चांगलं क्षेत्ररक्षण. आयुब सारख्या बॉलरला तुम्ही असे फटके खेळू शकत नाहीये आणि जिथे विकेटचा मोमेंट पाहून गोलंदाजी करणारा आयुब शेख अतिशय कडक बॉलिंग करताना पहिल्या षटकामध्ये. यस टेंबोली टीमनी कुठे जायचं नाहीये. जनमान टेंबोली टीमचा संगणक आपण जाऊ नका. पुढे होणार फटका फटका फटलाय परत. आता मात्र विकेट किपरच्या हातामध्ये तू चल मैं आया पटावर हजेरी लावण्याचं काम करताना गोडसे टीम के बॅटर आ रहे हैं धीरे धीरे आ रहे हैं. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र. भावेश पवार गौलीचं पहिल्या सातत्यानं या भावेश पवारची खेळी मला आठवते. जेव्हा जेव्हा गोडसे संघाची दानादान उडते तेव्हा मात्र क्रमांक 7, 5, 4 वर येऊन या बॅटरने आपल्या टीमला एक मोठी धावसंख्या उभी करून दिलेली आहे. पण इथं मात्र दोन प्रतिस्पर्धी टीमचे दोन मोठे 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 खेळाडू पाहतोय. एकीकडे आयुब शेख तर आता मात्र दुसरीकडे पाहतोय आपण भावेश पवार. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट काय कमालीचं षटक पाहिलं आपण. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त 3 आणि विकेट प्राप्त केल्या 3. काय कमालीचं षटक. आता मात्र दुर्दैव म्हणावं लागेल की आयुब शेख समोर भावेश पवार नसेल कारण की पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण 3 विकेट प्राप्त करून फक्त धावा खर्च केल्या 3. कमालीचा षटक का बॅटर बाद होणारा पहिला जर पाहिला पण एवन पवन विशेष कामगिरी करू शकला नाही. 2 बॉलवरती 2 धावावर बाद झाला. त्यानंतर मात्र जसा आला तसा परतीचा प्रवास केलाय संदेश या बॅटरने आणि त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसलाय तो म्हणजे मोठा धक्का बसला होता. सूरज केनेला सुद्धा खातं उघडता आलं नाही पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं पहिला बॉल अतिशय देखना फटका पाहतोय आपण. स्कोलेच्या वरतून आलाय हा दणदणीत षटकार. मेघराजला जीवनदान दिलं होतं. आता मात्र थोडंसं स्लॉक केलंय त्या बॉलवरती जोरदार प्रति याला सडवलंय. स्कोलेच्या वरतून फेकून दिलंय. शेटकरांनी मात्र मेघराज व्यक्तिगत 2 बॉलचा सामना केलाय आणि 7 या धावसंख्येवर बॅटिंग करताना संदीप भोईर दुऱ्यांच्या टोकाकडनं मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक हा चांगला चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह आपल्या फॉलो थ्रू मध्ये व्यवस्थित क्षेत्ररक्षण करता आला नाहीये आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल मेघराज कंप्लीट करतोय. आणि आता मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र भावेश पवार. संघ अडचणीत सापडलाय. क्रमांक जर पाहिला आपण भावेश पवार यांचा या इनिंगमध्ये क्रमांक 5 वर आलाय आणि येथून मात्र एक मोठी खेळी करावी लागेल भावेश पवार या बॅटरला.
चमकदार सूर्याची किरण पण सध्या तरी पाहतोय आपण नरेश मूर्ती कासार वडवली टीमची चमकदार गोलंदाजीचं विश्लेषण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पण इथून मात्र खरं तर आव्हान असेल, कारण की समोर कोण आहे एक हाती सामना फिरून देणारा हा प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट भावेश पवार सज्ज होताना. भावेश पवारसाठी क्षेत्ररक्षण पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेलं. एक पॉईंटला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये, फाईनला एक सर्कलच्या आतमध्ये, थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल आल्या पावली, वा 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 काय फटका सजवलाय, पण फटका फसलाय. एका क्षणी वाटलं की चेंडू बाहेर जाईल, पण आदित्य भोईर यांचा अतिशय अप्रतिम झेल आणि मोठा धक्का बसलाय गोसाई टीमला. भावेश पवार परतीचा प्रवास करताना. आठवण देतो जेव्हा आपण पाहिलं होतं की ईशान किशन यांनी असा फटका मारला होता त्याच प्रकारे, आणि कॉमेंटर सांगितलं का बाहेर जाईल, पण चेंडू मात्र हातात गेला होता. त्या प्रकार अति उत्साह कधी कधी समालोचक होतात. एका क्षणी वाटलं होतं की भावेश पवारांचा फटका अतिशय सुरेख आहे, पण कुठंतरी हवेचा वेग जर पाहिलं, टायमिंग कुठंतरी कमी पडली आणि एका चांगलं झेल कंप्लीट केलंय आणि एक मोठा धक्का बसलाय भावेश पवारच्या स्वरूपात. सकाळपासून आज आपण मॅजिकल ऑफ मराठी वाईस आणि आमचे गुरुवर्य म्हणून ज्याची ओळख असे गवली सर यांना पण ऐकलंय. एक मोठं नाव, पेशीने डॉक्टर्स आणि पूर्ण परिवार जर पाहिला पण डॉक्टर आहेत. मित्रांनो एकच सांगेन या बॉल नंतर गवली सर यांच्याबद्दल, पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र निश्चित मनोधैर्य वाढला असेल बॉलरचं, कारण की भावेश पवार सारख्या बॅटरचा विकेट मिळाल्यानंतर, विकेटचा खुराक प्राप्त झाल्यानंतर मनोधैर्य वाढलेलं आहे. अतिशय छान मारा करताना संदीप भोईर धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 10-4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आघाडीचे टॉप बॅटर परतीचा प्रवास केलाय. परत एकदा चांगला बॉल आणि इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण गणेश मूर्ती गोडसे संघ. पहिल्याच वेळेस पाहतोय की आपण या सामन्यामध्ये कुठेतरी बॅक फुटलाय. दुसरं षटक प्रगती पथावर आणि इथून मात्र जर वाफी करायची असेल तर किमान 40चा आकडा पार करणं गरजेचं राहील. चांगला बॉल एकदा परत पाहतोय आपण. काय कमालीचा षटक हाताळलाय. 2 षटकाची समाप्ती. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 5 धावाची सरासरी पार केली आहे आणि त्या बदल्यामध्ये पाहतोय आपण आघाडीचे 4 महत्वपूर्ण बॅटर परतीचा प्रवास केलाय. खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण, अभिषेक यांनी पहिल्या षटकामध्ये 3 बॅटर बाद केले होते, त्यानंतर मात्र एक किमती विकेट प्राप्त केलाय, तो म्हणजे संदीप भोईर यांनी मजबूर केले भावेश पवार याला मिड विकेटकडे झेल देण्यासाठी, आणि भावेश पवार सुद्धा बाद झालाय. सध्या खेळपट्टीवर पाहतोय आपण इथं मात्र निश्चित मेघराज केने 3 बॉलचा सामना केलाय, 1 षटकार ठोकलाय, 8 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. आणि त्याच्या समेत पाहतोय आपण ऋषभ पवार 3 बॉलचा सामना केलाय. ऋषभ पवार पाहतोय आपण प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट. धावसंख्या 10 पाहतोय. येणारे 12 बॉल वरती जर 40-50 पर्यंत मजल मारली तर निश्चित एक चांगला सामना पाहायला मिळू शकतो क्रिकेट रसिकाला. जेव्हा जेव्हा गोडसे संघ असतो तेव्हा मात्र निश्चित एक खूप मोठं नाव म्हणून ज्याचं ओळख होते. आणि त्याच प्रकारे आज मात्र नरेश मूर्ती कासार वडील टीमच्या विरुद्ध थोडीशी कुठेतरी बॅक फुटलाय, पण अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि मेघराज आणि ऋषभ पवार हे 2 बॅटर खेळपट्टीवर आहे. हर्षल तुरे आले क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी. आता मात्र विकुलर क्षेत्ररक्षण 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी. पॉईंट, थर्डमॅन, एक्स्ट्रा कव्हर आणि फाईन लेग. पहिलाच बॉलवरती टर्न केलाय. काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. दुसरी धावडीचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल अजून एका बॅटरला. धावचीच्या स्वरूपात ऋषभ पवार होतोय बाद. धावपलकावर नजर टाकली तर निश्चित 4 बॅटरला आता मात्र खातं उघडता आलं नाहीये. गणेश मूर्ती गोडसे टीमच्या बॅटरला त्यामध्ये जर पाहिलं आपण मोठे मोठे नाव आहे, पण इथं कुठंतरी उलट जर पाहिलं आपण नरेश मूर्ती
कासार वडोली टीमची बॉलिंग अटॅक अतिशय सुपर हिट पाहतोय आपण. कमालीचा बॉलिंग अटॅक का सध्या तरी. नवीन बॅटर किशोर मुकादम आलाय. एक टीमचा कॅप्टनशिपची खेळी साकारावी लागेल. एक जबाबदारी घेऊन बॅटिंग करणं गरजेचं आहे. किमान 35 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण की 2 ते 3 षटक गोलंदाजी खूप चांगली आहे गोडसे टीमची. चांगला बॉल होता. पाहतोय आपण गोल्डन स्पॉटवर चेंडूचा टप्पा होता. अनिफिन चेंडू उसळी प्राप्त करतोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात पाहायला मिळते हर्ष तुरे या बॉलरच्या माध्यमातून. धावसंख्या 11. आतापर्यंत निम्मा संघ बाद झाले गोडसे टीमचा. चांगला बॉल प्रतीकता लेट कटर आउट स्विंग बॉल पाहायला मिळाला. मधल्या स्टीवचा टप्पा होता. टप्पा चेंडू बाहेर वळतोय. कस सुपर हिट बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण हर्ष या बॉलरच्या माध्यमातून. 30 षटक प्रगतीपथावर. कासव गतीने धावसंख्या आता मात्र गोडसे टीमची पुढे सरकते. सफल झालंय. फटका सजवलाय चांगलाय. यावेळेस लॉंग ऑनच्या वरतून आलाय या षटकार. फटका खेळला होता पाहतोय आपण. पूर्णपणे चेंडूवर नजर होती. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलाय आणि लॉंग ऑनच्या वरतून आलाय तो मेघराजच्या बॅटमधून अजून एक षटकार. पलटी फटका खाली क्षेत्र नाहीये. पॉइंट कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. चांगला बॉल चांगला फटका. आपण प्लेसमेंट चुकीची निवडली तिथे मात्र मेघराज यांनी धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 17 धावा आहेत. 30 षटक प्रगतीपथावर आणि जो निर्णय घेतला होता त्यावर मात्र मोहर लावताना प्रत्येक बॉलरला पाहतोय आपण कासारवली टीमच्या बॉलरकडून. पुढे येऊन हा फटका स्टेट आहे. बॅक टू द बॉलर. प्रत्येकदा चांगलं क्षेत्ररक्षण. काय कमालीचे 2 बॉल होते आणि अशा प्रकारे पाहतोय की आपण 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या गणेश मूर्ती गोडसे बी टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 17 धावा. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. पाडलंय पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आयुष शेख नावाचा या बॉलरने. भरत सज्ज होताना पहिला बॉल लेमन कट म्हणता येईल. निश्चित नशिबाची साथ बॅटरकडे होती. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. आता मात्र आलाय स्ट्राईकला जो या वेळेस मात्र वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना आपल्या टीमसाठी. मेघराज नावाचा बॅटर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. येणारे या इनिंगचे 5 बॉलवरती 3 मोठे फटके बाहेर फेकावे लागेल तरच 40 आकडा संघ पार करू शकतोय. क्षेत्ररक्षण तोच जवळपास कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. याच पाहता फटका अचूक नाहीये. इथं मात्र काऊ कॉर्नरच्या वरतून गेलाय. चांगला फटका सजवलाय. षटकार आलाय. या षटकाराने मात्र धावसंख्या एका सम्मानजनक स्थितीकडे जाताना काय क्लास फटका होता. परफेक्ट टायमिंगच्या बळावर हा षटकार ठोकलाय. मेघराजच्या बॅटमधून निघणारा हा या इनिंगचा 3रा आणि मेघराजच्या बॅटमधून 3रा. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग करताना एका पाठोपाठ एका सहकारी बाद होताना मात्र हिंमत हारली नाहीये. जीवनदान मिळाला होतं त्याचा मात्र फायदा घेताना मेघराज नावाचा बॅटर गोलंदाज भरत सज्ज होताना परत
दूर आणि त्या टोकाकडनं सफल झालंय. अजून एक चांगला फटका. इथं मात्र मिड विकेट एरिया खाली आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आला ह्या चेंडूच्या मोमेंटनुसार बॅटिंग करतोय. बघितलं मधल्यानी डाव्या स्टीवचा बॉल होता त्यावर मात्र फक्त मनगटी फटका टर्न केला चेंडूला मिड विकेट कडे आणि हा एक अप्रतिम चौकार वसूल केलंय आणि या चौकाने मात्र धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना. आता मात्र 28 धावा येणारे. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मधून 2 मोठे फटके जर आले तर मात्र 40चा आकडा एक चांगला आकडा म्हटला जाईल गोरसे टीमसाठी. अजून एक प्रहार पाहतोय. यावेळेस परफेक्ट टायमिंग नाहीये. चेंडू मात्र स्कोलेच्या वरतून निघून जाईल. पंच इशारा करतायत. आला या अजून एक चांगला षटकार. पहिल्या जर विचार केला आपण 18 बॉलमध्ये धावा आल्या त्या 17 आणि आता मात्र 4 बॉलमध्ये आल्या 17. म्हणजे क्रिकेटचा खेळ किती अनिश्चित हे पाहायला मिळतोय. आणि आता मात्र धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर इथे मात्र पाहतोय आपण 5 बाद 34 चांगली धावसंख्या म्हणता येईल आता मात्र गोडसे टीमसाठी. यस तिसऱ्या पंचाने चेक केलेलं आहे आणि आता मात्र चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पार चालय. चांगला फटका होता. यावेळेस पात्र पाहतोय की आपण चांगला फटका आहे. यावेळेस पात्र स्कोलेक आणि मिड विकेट मध्ये हा क्षेत्र निवडून काढलाय. एक धाव पूर्ण फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करता येईल. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 33. शेवटचा बॉल. एखादा षटकार किशोरच्या बॅटमधून येईल का? 40चा आकडा मानसिक दबाव टाकण्यासाठी पुरुषा होईल काय? पण जवळचं बॅटिंगचं प्रदर्शन पहिला पण क्रमांक जो आला होता 4 वर मेघराज केने याला जीवनदान मिळालं होतं पण त्याचं संधीचं सोनं केलंय मेघराज यांनी. यावेळेस पात्र कडक फटका आहे. मिड विकेट कडे हा चेंडू जाईल. आलाय शेवटच्या बॉलवरती षटकार आणि अशा तऱ्हेनं पाहतोय की आपण 4 षटकाची समाप्ती. असं वाटलं होतं की 20चा आकडा पार करेल की नाही पण मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळाली आणि खास मेघराज यांनी दुजी वादळी खेळी साकारली. त्याच बळावर निर्धारित 4 षटकामध्ये पाहतोय आपण धावा झाल्या त्या 39 आणि 40 धावाचं आव्हान उभं केलंय नरेश मूर्ती कासा रोडली या टीमच्या विरुद्ध गणेश मूर्ती गोडसे टीमने. यस कारण की मी उल्लेख पहिलेच केला होता की 3 असे रती मारती बॉलर गोडसे टीमकडे. भावेश पवार, पवन, त्यानंतर सूरज. यस मला वाटतं की आज कपिल टीम सोबत नाहीये तरी पण तगडी टीम पाहतोय आपण आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा परिवर्तन होणार आहे. प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तर आपण ऐकूया मॅजिकल ऑफ मराठी वॉइस इन महाराष्ट्र आमचे गवली सर यांचा सुमधुर आवाज. बॉलिंग विश्लेषण पाहूया आपण. पहिल्या षटकामध्ये आयुब शेख यांनी अतिशय प्रतिम मारा केला होता. पॉवर प्ले षटकामध्ये 3 धावा 3 गडी बाद. त्यानंतर मात्र संदीप भोईर यांचा सुद्धा अचूक टप्प्यावरचा मारा. एक बेस किमती विकेट प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट महाराष्ट्र भावेश पवारचा विकेट प्राप्त केला होता. फक्त 7 धावा खर्च. पहिल्या 12 बॉलमध्ये 10 धावा. त्यानंतर मात्र हर्ष तुरे यांनी सुद्धा अतिशय अप्रतिम बॉलिंग केली. फक्त 7 धावा. त्यानंतर मात्र भारत भोईर यांचा मागणा षटक शेवटचा होता. तब्बल 22 धावा खर्च केल्या गेल्या. चला लगेच सलामीची बॅटर पाठवायची पाहतोय आपण. 40 धावाचं आव्हान असेल आता मात्र नरेश मूर्ती कासार वडोळी टीम कडे आणि ते धावा कशा प्रकारे पाठलाग करण्याचा प्रयत्न करेल कारण की मोठी नजर असेल आयुष शेख या बॅटरवर आणि खास नजर असेल भावेश पवारच्या त्या षटकावर.
एक छोटासा ब्रेक घेऊया, जाऊया डीजे कडे. तोपर्यंत ऐकूया आपण मधुर संगीत. कॉमेंटेटर्स सुनील पवार. पहिला चेंडू बघितला, थोडासा बाउन्स आणि टर्न बघायला मिळाला. डॉट बॉल जातोय. 40 धावांचं लक्ष. एवन पवन चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. अपील केलं जाते, लाऊड अपील. मात्र पंचांचं बारकाईनं लक्ष होतं. चेंडू हा डावी इष्टी सोडून जात होता. सलामीची जोडी अय्यूब शेख आणि संजय पाटील. 2 चेंडू डॉट. हे दोन बघा, कारण दोन्ही जर बघितलं बॉलर आणि बॅटर महान. वाट शॉट, पुल पॉवरफुल, डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. पवन फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे. मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. डीप मिड विकेटला दुसरी धाव या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होईल. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळाला, समन्वय बघायला मिळाला. धाव घेण्यासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. यस, नो, वेट, होय, नाही, थांब. या तिन्ही गोष्टीचा मिलाप जर एकत्रित झाला तर तुम्ही चांगल्या प्रकारे धावा पळून घेऊ शकता. पवन फटका खेळायचा होता खरं तर. लेग साईडला चेंडू मात्र सरळ जाते, तो लॉंग ऑनच्या दिशेने. डीप मिडॉनला चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र संधी मिळाली अय्यूब शेखला फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 9. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आस्किंग रन जर बघितलं आपण, आमचे एक्सपर्ट स्कोरर लगेच माहिती देतात की 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा करायच्या आहेत.
जर विजयाला गवसणी घालायची असेल तर. पवन फटका बसलेला आहे, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इट्स अ बिग बिग ब्लो, मोठा विकेट. ऋषभ त्या ठिकाणी होता आणि ऋषभकडनं झेल सुद्धा फार कठीण आहे. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी सुजल येतोय, सुजल सिंगे. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या चांगली आहे, 9 धावा आलेल्या आहेत, पण एक फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र उर्वरित जी 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. पहिली मॅच आपण हाय स्कोरिंग बघितली, कारण 65 धावांचं लक्ष्य चा पाठलाग खरं तर साईस्पोर्ट खारबाव संघाने चांगल्या रीतीने केला होता, मात्र 2 धावांनी हा संघ पराभूत झाला. ही दुसरी जर मॅच आपण बघितली तर लो स्कोरिंग मॅच आहे. मंदिरामारुती काल्हेर क्रीडानगरी, आणि या क्रीडानगरी जेव्हा जेव्हा समालोचन करण्यासाठी येतोय तेव्हा मला कॅरेबियन बेटाची आठवण होते. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आमचा कॅमेरामॅन नक्कीच पाठीमागे जे बंदर एरिया आहे तिकडे त्याचा कॅमेरा जाईल आणि कॅरेबियन बेटाची आठवण होईल, कारण कॅरेबियन बेटावर अशा प्रकारचं दृश्य बघायला मिळतंय. वाट पंच केलेला आहे, चेंडू हवेत, मात्र क्षेत्ररक्षक दूर राहिला आणि एका टप्प्यानं हा चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे, चौकार. उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पंच केलं होतं. याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला, चांगला फटका, आत्मविश्वास फटक्यामध्ये बघायला मिळाला. भले एक धाव मिळाली, पण हा जो फटका आहे ना याच्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळाला अयुबचा. कारण तुम्ही चौकार लागवल्यानंतर एक चांगल्या चेंडूचा सन्मान केला, कारण क्रिकेट म्हणजे काय तर चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करायला हवा, एकेरी दुहेरी धाव तुम्ही घ्यायला हवी, लाईफलाईनचा वापर करायला हवा, आणि खराब चेंडू जेव्हा मिळेल तेव्हा त्या चेंडूला तुम्ही सीमारेषेचा रस्ता दाखवायला हवा. यालाच म्हणतात क्रिकेट. वाट क्रिकेट गोलंदाजाने सुद्धा आपल्या गोलंदाजीचा वापर करायला हवा. गोलंदाजी जे अस्त्र आहेत त्याचा प्रामुख्याने वापर तुम्ही करायला हवा. धावसंख्या आहे 14, 40 धावांचं लक्ष्य आहे. 22 पवार, थोडासा फुलार लाईनचा चेंडू म्हणता येईल, थोडासा जागेवरनं चेंडूचा वेगही थोडा कमी केला होता, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आहे. 22 पवारकडे व्हेरिएशन आहे. ते पहा त्याचा चेंडूचं जर बघितलं तर सातत्याने प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळेल. बावीस पवार हा चेंडू सुद्धा ब्लॉक होलमध्ये टाकलेला होता, शेवटच्या वेळी टॅप केलेला चेंडू स्क्वेअर लॅम्प शिवारशेकडे जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगला चेंडू होताना चांगला चेंडूवर खऱ्या अर्थाने बॅकलिपला खाली केलं, डिफेन्स केलं, मात्र थर्ड मॅनला चेंडू गेला आणि तोपर्यंत बॅटर सुजलला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करायची. धावसंख्या झालेली आहे 16, 16. लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद 16. 22 पवार ब्लाइंड स्विंग, चेंडूवर नजर न ठेवता खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा लेग बायचा इशारा. तुम्ही जेव्हा अशा प्रकारे खेळता ना चेंडूवर तुमची नजर असणं फार गरजेचे. नजर हटी दुर्घटना घटी. तुम्हाला ते चांगला दर्जेदार फटका जर खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरली नजर, तुमचं टायमिंग, तुमची ताकद, तुमचं प्लेसमेंट, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. बावीस पवार डिफेन्स केले, लोअर बॉटम हँडल पुश टू द शॉर्ट कव्हर. आणि हीच तर रणनीती आहे, कारण अयुबला माहिती आहे समोरचे लक्ष आहे फार मोठं लक्ष नाही आहे, खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे. बघितल्यानंतर शेवटच्या चेंडूवर फक्त बॅकलिपला खाली केलं, हलक्या हाताने चेंडूला ढकललं शॉर्ट कव्हरला, 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक स्वतः काय ठेवलेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 18, 18. जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडू आणि 22 धावा.
12 चेंडू आणि 22 धावा. फलंदाज एक बाद झालेला आहे. सुरुवातीला खरं तर कॅप्टन फार वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाही. संजय पाटील 0वर बाद झाला. त्यानंतर आयुबने सावध पवित्रा घेतला. सुजलसुद्धा सावध पवित्रा खेळताना दिसतोय. एक फलंदाज बाद झाल्यात. 1 बाद 18. हे तिसरं षटक जे आहे दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे सूरज केने येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सूरज केने VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. त्याचा सामना करेल आयुब शेख. टेनिस विश्वातील महान खेळाडूंना या दोन्ही संघामध्ये आपण खेळताना पाहतोय. भावेश पवार, एवन पवन, आयुब शेख असे काही खेळाडू आहेत जे टेनिस विश्वातील महान खेळाडू आहेत आणि खरं तर समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. समोरासमोर बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. तूर्त तरी गोलंदाजीने खरं तर आयुब शेखने थोडीशी मात केलेली दिसते. मात्र सामना अजून संपलेला नाही, कारण 12 चेंडू आणि 22 धावा आहे. सूरज केनेचं तिसरं षटक फार महत्त्वाचं ठरेल. सूरज केने असा एक बॉलर आहे की कित्येक वर्षापासून आपल्या संघाच्या मदतीला धावून आलेला आहे. मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तो ते सातत्य ठेवेल का, संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करेल का, त्याचा सामना करेल आयुब शेख. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे. यस, ब्रश करून गेलेला आहे. आय थिंक DRS सिस्टीम उपलब्ध नाही आहे. DRS उपलब्ध नाही आहे. पंच घेऊ शकतात. येस, पंचाला चेक करायचं आहे. पंचाचं म्हणणं आहे की ब्रश करून गेलेला आहे. तिसरे पंच पाहणी करतील, कारण DRS सिस्टीम उपलब्ध नाही, पण पंच त्याचा वापर करू शकतात. पंचाला त्या ठिकाणी अधिकार आहेत. पंच फक्त घेऊ शकतात. सुरुवातीला आम्ही उल्लेख केला होता. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. डावे एसटी सोडून हा चेंडू निघून गेला होता आणि मी तर चांगला डिसिजन मी तर पंचांचा, कारण तुमच्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. कारण पंचांना पूर्णपणे अधिकार आहेत. ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. सूरज चेंडूचा वेग कमी केला होता. स्वतःवर नाराज त्या ठिकाणी आयुब शेख आहे, कारण बघितलं आपण चेंडूचा वेग कमी केला होता. चेंडू पडले थोडा, खरं तर शॉर्ट चेंडू होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉल जातोय. धावसंख्या थांबलेली आहे. एकोणीस धावा झाल्या आहेत. 19. सूरज
याला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू पायामध्ये टाकला, चेंडू स्क्वेअर लेगकडे जाते, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि दुसरी धाव या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केली जाते. अय्यूब शेखचं रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त असतं आणि खास करून नजर जी असते ना ती फार महत्त्वाची असते. सहजगत्या कुठल्याही प्रकारे सुरात धाव करण्यात त्यांनी प्रयत्न सहजगत्या दुसरी धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 21, निम्मा पल्ला पार केलेला आहे. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता जी आहे 19, 10 चेंडू आणि 19 धावा. शॉर्ट टर्म पुलचा फटका, चेंडू हवेत आहे, झेल चांगलं क्षेत्ररक्षण, वाट अप्रतिम क्षेत्ररक्षण. भावेश पवार त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला होता. एक क्षण असं वाटलं की चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 3 धावा वाचवल्या जात आहेत. आता मात्र 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 9-18चं समीकरण. वाट अ बॉल टर्न बघायला मिळाला, त्याचबरोबर बाउन्सही बघायला मिळाला. टर्न आणि बाउन्स, चांगली गोलंदाजी. मी नेहमीच म्हणतो की सूरज केने याने नेहमीच आपल्या संघाच्या मध्येला धावून आले ना, आत्तापर्यंत तरी खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय सूरज केनेद्वारा. सूरज मार्गस्थ होईल. याला मात्र हुकचा फटका फसलेला आहे का बघायचा आहे. मात्र 1-2 का 6. माहित होतं आयुष्यभराला, ते सुद्धा शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे राहण्यासाठी मात्र त्याच्या सहकार्याला बाद व्हावं लागलं. त्याला माहिती होतं धाव होणार नाहीये, ते धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा हा चांगला प्रयत्न म्हणता येईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिलं षटक जबरदस्त. आता पहिल्या षटकात 9 धावा, त्यानंतर 8 धावा, त्यानंतर 11 धावा आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 6-11चं समीकरण. षटक कोण हाताळतोय बघायचं आहे. किशोर मुकादम फ्रॉम मुंडोरा एंड. आणि त्याचा सामना करेल अय्यूब शेख. नॉन स्ट्रायकरला आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे आदित्य भोईर. सामना अजूनही संघर्षपूर्ण आहे. एक मात्र आहे की प्रेशर बिल्डअप करायचं असेल तर गोरसे संघाला अय्यूब शेखला बाद करावं लागेल आणि जर मॅच जिंकायची असेल कासरवाडी संघाला अय्यूब शेखला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. वाट शॉट, हुकचा फटका बघायला मिळाला. चेंडू सरळ निघून गेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकार. पाच चेंडू आणि 5 धावा. आता मात्र समीकरण बदलते इन फेवर ऑफ कासारवडोली. नरेशमध्ये कासारवडोली संघ हा मात्र आता विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय, कारण 5 चेंडू षटकाराने समीकरण बदललं.
याला मात्र ड्राईव्ह केलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा झेल सुटतोय. आणि आयुष वेग सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय. रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना ते जबरदस्त आहे अभिषेकचं. कुठल्याही प्रकारची धावपळ नाहीये. इझिली सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. आता मात्र धावसंख्या जी आहे बदललेली आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 4-3चं समीकरण. याला मात्र चेंडू खाली राहिला होता. टर्न केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि 2 धावा पूर्ण होत आहे. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल 39. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ बॅटिंग. आयुष शेफने काय बॅटिंग केलेली आहे. वेगवान फलंदाजी त्याचबरोबर अँकर रोल सुद्धा केलेला आहे. खेळपट्टीवर थांबून राहिलेला आहे. अमरेला फील्ड बघायला मिळेल. ऑन दी अप ऑन दी राईट स्ट्रेट हिट. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा विजयी चौकार आयुष्याच्या बॅटमधून येते. अभिनंदन अभिनंदन. नरेशमध्ये कासारडोले यांनी हार्ड लक. गणेशपती गोडसे बी संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली आयुब शेख. मॅन ऑफ द मॅच आयुब शेख यांनी जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये जर गोलंदाजी बघितली आपण फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि महत्त्वपूर्ण असे 3 फलंदाज बाद केले आणि बॅटिंग करताना सलामीला आला आणि 32 धावांची नाबाद खेळी केली. 15 चेंडूमध्ये 32 धावांची नाबाद खेळी केली आणि विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो मॅन ऑफ द मॅच इज आयुब शेख. आयुब शेख आपण यायचं आहे. तसेच नरेशमध्ये कासावडे संघाचा कॅप्टनने सुद्धा यायचं आहे आणि आमच्या ऑर्गनाइज कमिटी संपर्क साधायचा आहे. कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. या ठिकाणी कल्पेश पाटील वडघर यांच्याकडनं खास करून अभिनंदन केलेलं आहे ते नरेशपती कासारवाडी संघाला. आणि जर नरेशपती कासारवाडी हा संघ चॅम्पियन ठरला तर या संघाला कालिका माता वडघर संघ जो आहे अर्थात कल्पेश पाटील असतील, कुणाल पाटील यांची संपूर्ण जी टीम आहे यांच्याकडनं खास मेजवानी असणार आहे. नरेशपती कासारवाडी संघाला खास मेजवानी असणार आहे. कल्पेश पाटील त्यांची संपूर्ण टीम कंपनी कालिका माता वडघर संघाचे खेळाडू कल्पेश पाटील आहेत. त्यांनी खास करून अभिनंदन केले आहे. शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत नरेशपती कासारवाडी संघाला. कल्पेश पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये मी स्वागत करतोय. आता मान्य श्री सुमित म्हात्रे चषक 2026 कॅप्टननी यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी त्याचबरोबर आयुब शेख आपण सुद्धा यायचं आहे मला पुरस्कार घेण्यासाठी. 111 जे हनुमान टेंबवली संघ तसेच आलेले आहेत. यश आलेले आहेत. तसेच कॅप्टन ऑफ नरेशमध्ये कासारवली संघ कॅप्टन सुद्धा यायचं आहे. मी आमचे शाखा प्रमुख स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेश तरे साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभास्ते टॉस होईल. तसेच त्यांच्यासोबत मिथुनजी पाटील समाजसेवक सामाजिक कार्य असतील. आपण टॉस करूया. टॉस झाल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. टॉस झाल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आयुब शेख यांना देणार आहोत. टॉस झाल्यानंतर टॉससाठी मी विशेष आभार व्यक्त करतोय खास करून ज्याने मला स्पॉन्सर केलेली आहे. टॉससाठी आम्ही स्वर्गीय अनुभय चंद्रकांत पाटील टॉस बॉक्स आमचे मिथुनजी पाटील आणि आमचे
सन्माननीय गणेशजी तरे साहेब मुख्य आयोजक शाखा प्रमुख आहेत आणि वनु स्पोर्ट्स जे हनुमान टेंबोली संघ कॅप्टन कॉईनची दोघांना माहिती आहे. येस कॉईनची दोघांना माहिती आहे. येस ग्रेट पर्सनॅलिटी भिवंडी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधल्या ग्रेट पर्सनॅलिटी आहेत. क्या बात आहे. सेकंड टाइम टॉस जीता आहे. येस मिथुनजी आपलं विशेष आभार. आपण टॉससाठी आलात खूप खूप आभार. आणि गणेशजी तरेसाहेब आपला मी विशेष आभार व्यक्त करते की आपण टॉससाठी आलात. आपण फारसं ओपिनिंग घेणार नाही कारण लगेच मॅच सुरू होईल. पण मनोधैर्य नक्कीच वाढलेलं असणार आहे कारण बलाढ्य संघाला पराभूत जेव्हा आपण बलाढ्य संघाला पराभूत करतो ना तेव्हा आपलं मनोधैर्य उत्साह वाढलेला असतो. हो नक्कीच कारण की आज प्लेयर आमचे आले पण नाही ना. अंडर 19चे 6 प्लेयर घेऊन खेळत होतो आम्ही. आयुष शेखने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलेला आहे आता ह्या मॅचमध्ये सुद्धा. कारण इकडे आठ तिकडे विहीर असं जी म्हण आहे ना. तुम्ही भले एका संघाला पराभूत केलं समोरसुद्धा एक बलाढ्य संघ तयार आहे. तर कुणाकडनं या मॅचमध्ये अपेक्षा असणार आहे? कारण की सर्व प्लेयरांकडून अपेक्षा आहे मला तर पण आईपकडून जास्त आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग घेणार. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. पहिल्या सामन्यामध्ये खूप संघर्ष बघायला मिळाला परंतु मॅच जिंकणं हे फार महत्त्वाचं आहे. मॅच जिंकली हाय स्कोरिंग मॅच होती. मॅच तुम्ही जिंकली. तुमचासुद्धा उत्साह वाढला असेल नक्की आत्मविश्वास वाढलेला असेल. तर बॅटिंग करायची आहे. पहिल्या मॅचमध्ये फलंदाजाने खूप काही केलं होतं. थोडंसं गोलंदाजीमध्ये कुठे गडबड झाली. यावेळेला काही बदल करण्यात येईल? बदल तर नाही काय करण्यात येईल. 50+ जायला प्रयत्न करू आणि बॉलिंग चांगली करू आणि मॅच जिंकायचा प्रयत्न करू. संघ तोच असणार आहे की संघामध्ये काय बदल केला जाईल? तोच संघ. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो यानंतर विनरची मॅच होणार आहे. अर्थात दोन्ही संघांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि नरेश मोदी कासारवली संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वनू 11 जर्मन टेंबोली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण सर्वप्रथम देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी टेनिस विश्वातील एक महान खेळाडू आयुब शेख ज्याने अप्रतिम कामगिरी केली. कंप्लीट ऑलराऊंडर कामगिरी केली आणि आपल्या संघाला जो विजय साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. मॅन ऑफ द मॅचसाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करणार आहोत ते म्हणजे माननीय श्री दिनेश कृष्ण म्हात्रे साहेब प्रोप्रायटर तनुश्री एंटरप्राइजेस. दिनेश म्हात्रे साहेब त्याने आम्हाला विशेष करून एक ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. ट्रॉफी त्याचबरोबर एक आकर्षक बॅग. आमचे मिथुनजी पाटील तसेच आमचे गणेशजी तरे यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. सो आयुब वेल प्लेड. आयुब शेवटच्या दिवशी जर नक्कीच यायचं असेल तर ही बॅग तुम्ही नक्कीच घेऊन यायची आहे. कसं वाटलं पहिली मॅच खेळताना? बरं वाटलं कारण की मोठ्या टीमला हरवलं आणि त्यात आणि आमच्या कासारवाडी टीममध्ये जे पाहिजे ते प्लेयर आलेले नाही आहेत. तरी काय ठीक 5-6 प्लेयर नवीन आहेत ते त्यांनी चांगला 100% दिला. बॉलिंग चांगली टाकली आणि त्यासाठी आम्ही जिंकलो. सुरुवातीस षटक खूप चांगला हाताळलं त्यानंतर बॅटिंग केली. आतासुद्धा महत्त्वपूर्ण मॅच आहे. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत? कारण आयुष एक तर फार मोठं नाव आहे. हां अपेक्षा तर सर्व प्लेयरकडनं असतं का सर्व प्लेयर एका प्लेयरनं मॅच जिंकत नाही. सर्व प्लेयरनी 100% दिला जिंको. आता ही समोर चांगली टीम आहे. प्रयत्न करणार कमीत कमी थांबवायचा आणि ही मॅच जिंकायचं. तर मित्रांनो आता आयुब शेख याने सुरुवातीला गोलंदाजी केली. फक्त 3 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केले. त्यानंतर बॅटिंग करताना सलामीला आला आणि 32 धावांची नाबाद खेळी केली. अँकर रोल केला आणि जो विजय साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वेल प्लेड आयुब आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. वळूया आपण लगेच नेक्स्ट मॅचकडे. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की हे दोन्ही संघसुद्धा धोकादायक संघ आहेत. वनू 11 जे हनुमान टेंबोली संघ कॅप्टनने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नाही आयुब नरेश मोदी कासारवली संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि टेंबोली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे.
क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. आपण हे संपूर्ण प्रक्षेपण पाहू शकता. नीट क्लीन अँड नीट टेलिकास्ट जेएम लाईव्ह. प्रोप्रायटर भारत पाटील. आलिमगर यांच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण पाहतोय. जेएम लाईव्ह. प्रोप्रायटर भारत पाटील यांचं जे नेटवर्क आहे अर्थात यांची जी यूट्यूब चॅनल आहे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आम्हाला या स्पर्धेमधल्या प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफी ज्या पुरस्कृत केलेल्या आहेत, स्पॉन्सर केलेल्या आहेत ते म्हणजे कैलासवासी अनुबाई चंद्रकांत पाटील स्मरणार्थ माननीय श्री शरद चंद्रकांत म्हात्रे साहेब यांनी युवका एंटरप्राइजेस माननीय श्री शरद चंद्रकांत पाटील साहेब जे युविका